नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जागा वाढवून प्रतीक्षा यादीवरील मुलांना संधी द्या. मुंबई पोलीस भरती संदर्भात शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. गरीब मुलं न्यायाच्या प्रतीक्षेत. मुंबई पोलीस दलातील रिक्त पदांची वाढती संख्या व पोलिसांवरील ताण यावर अनेक वेळा लक्ष वेधण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईमधील 2021ची पोलीस भरती प्रक्रिया वेगाने व्हावी अशी मागणीही वारंवार होत होती. 7,076 पोलीस पदे भरली जात आहेत. या भरतीत सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मुलांनी मोठ्या कष्टाने प्रक्रिया पार पाडली, परंतु अगदी एका दुसऱ्या गुणांनी ही मुले प्रतीक्षा यादीवर आहेत. तेव्हा या मुलांना 2021च्या भरतीमध्ये जागा वाढवून सामावून घ्यावे अशी मागणी गरीब कुटुंबातील मुलांची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीचा विचार करावा असे प्रतीक्षा यादीवरील मुलांचे म्हणणे आहे. दरम्यान सर्वसामान्य कुटुंबातूनच पुढे आलेल्या मुख्यमंत्र्यांनीही याबाबत सकारात्मक दाखवली असून मुलांना मुख्यमंत्र्यांकडून मोठी अपेक्षा आहे. ती ते पूर्ण करतील अशी आशा आहे. राम घोडके यांच्या नेतृत्वाखाली प्रतीक्षा यादीतील मुलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आपल्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले व सविस्तर चर्चा केली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आस्थेवाईकपणे मुलांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच यावेळी बैठकीस उपस्थित असणाऱ्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांच्याकडून मुंबई पोलीस भरती प्रक्रियेसंदर्भात माहिती घेतली. तसेच या प्रतीक्षा यादीतील मुलांसाठी काही करता येईल यासंदर्भात चर्चा केली. आगामी लोकसभा निवडणुका व राज्यातील वातावरण या पार्श्वभूमीवर 2021 मधील मुंबई पोलीस भरतीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. सर्व 7,076 उमेदवारांची वैद्यकीय चाचणी झाली असून 5700 निवड झालेल्या दिनांक 26 फेब्रुवारीपासून प्रशिक्षण सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन 2021च्या भरतीमध्ये जागा वाढवून प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी द्यावी अशी कळकळीची विनंती केली. सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मुलांनी जीवतोड मेहनत करून भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे. आपले आयुष्य पणाला लावले, पण थोड्यासाठी ते प्रतीक्षा यादीवर आहेत. त्यांना नवीन भरतीला सामोरे जाताना खूप अडचणी येणार आहे. काही जण तर वयाच्या अटीतूनही बाहेर पडणार आहे, तर काहींची परिस्थिती नसल्यामुळे त्यांना दुसरी नोकरी करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ते पुन्हा भरती नको रे बाबा अशा तयारी करता येणार नाही. लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस संख्याबळ कमी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या सर्व गोष्टींचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी राम घोडके यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मकता दाखवली असून त्यावर काही मार्ग काढता येईल काय याबाबतचे आश्वासन दिले.